उपराजधानी नागपूरमध्ये काँग्रेस वंचितचा मोर्चा काढला जाणार आहे। संविधान चौक ते संघ मुख्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना सुद्धा या मोर्चेकऱ्यांनी आपली तयारी सुरू केली आहे। एप्स्टीन फाईल्सच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आम्ही जी हाक देत आहोत ती कुठेतरी थांबवण्याचा चिरडून टाकण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे। मात्र आमचा कार्यक्रम आम्ही सुनिश्चित केलेला आहे आणि आमची मोर्चाची सूचनाही दिलेली आहे। आम्ही माध्यमांनाही दिली, पोलिसांनाही त्याचा प्रकारचा अर्ज दिला आहे। आम्ही सविनय आमचा हा जो भूमिका आहे ही मांडण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रयत्न करणार। तर या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतलाय संविधान चौकातून आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। नागपुरातील संविधान चौकातून आपण बघू शकतो आज भव्य असा जनाक्रोश मोर्चा, संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे। वंचित आणि काँग्रेस आणि समविचारी पक्षांकडून हा विशाल असा संयुक्त मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय महाल येथे जाणार आहे। सध्या जी माहिती आहे ती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, तरी मोर्चाची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। संविधान चौकात भव्य असं व्यासपीठ करण्यात आलेलं आहे आणि इथे एका सभेची सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। वंचित आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा इथे पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 11-12च्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। शेकडो पोलिसांना तैनात करण्यात आलेले आहे बंदोबस्ताकरता आणि याचबरोबर वाहतुकीच्या मार्गात सुद्धा शहरातील काही बदल करण्यात आलेले आहे। काही काँग्रेसचे कार्यकर्ते, काही वंचितचे कार्यकर्ते पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। दादा, जोरदार अशी तयारी काँग्रेसच्या नेत्यांकडनं? आमच्या नागपुर शहरामध्ये माननीय प्रधानमंत्री जी के जो आह्वान पर उन्होंने जो 2 शब्द बोला उसको लेकर हमारे यहाँ नागपुर में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सपकाळ जी और बहुजन वंचित आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर जी, नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष पश्चिम नागपुर के आमदार विकास भाऊ ठाकरे और यहाँ तमाम कांग्रेस और वंचित आघाड़ी के लोग आज 11 बजे बहुत भव्य पैमाने पे आरएसएस कार्यालय में एक मोर्चे का आह्वान किया है। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।